कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ जिल्ह्यात फक्त 4 भूमिहीन शेतकऱ्यांनाच मिळाल्याचं वास्तव समोर आलंय। सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते। मात्र वाढलेल्या जमिनींच्या दरामुळे सोलापूर जिल्ह्यात या योजनेचा लाभ फक्त 4 भूमिहीन शेतकऱ्यांनाच मिळाल्याचं वास्तव समोर आलं आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमीन 100% अनुदानावर दिली जाते। मात्र शासनानं निश्चित केलेले दर सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी असल्यानं जमीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आलं। शासन नियमानुसार जिरायत जमीन प्रत्येकी 1 एकराला 5 लाख रुपये तर बागायत जमीन 8 लाख रुपये इतक्या दरानं खरेदी केली जाते। मात्र प्रत्यक्ष बाजारभाव अधिक असल्यानं कोणीही या दरात जमीन विकण्यास तयार नसल्यानं योजना रखडली आहे। लाभार्थ्यांची माहिती अशी: हनुमान सोपान खरसोडे, पीरटाकळी, तालुका मोहोळ, जिरायत जमीन 2021। विमल शंकर साबळे, सावळेश्वर मोहोळ, बागायत जमीन। ओंकार संजय दणाणे, अक्कलकोट, बागायत जमीन। कुंडलिक हिरा पाटोळे, पंढरपूर, बागायत जमीन। राज्य शासनाकडे जिरायत आणि कोरडवाहू जमिनीच्या किमती वाढवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। प्रस्ताव मंजूर झाल्यास भविष्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी माहिती सहाय्यक समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिली।